संदर्भात तर विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। तर काँग्रेस सुद्धा विधान परिषदेसाठी उमेदवार देणार आहे। पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस आपला उमेदवार घोषित करेल। विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतं। विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आली। आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। बऱ्याच नावांची चर्चा होती, माझ्या नावावर एकमत झालं, तरी ज्या नावांची चर्चा होती तेवढे सक्षम नेते शिवसेनेमध्ये आहेत। संख्या एकनीच जाऊ शकते म्हणून माझी निवड झाली, याची जाणीव पूर्णपणे मला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांची इच्छा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जावं अशी असताना मला ही संधी मिळाली, ही त्याच्यातल्या त्याच्यात आणखी मला असं वाटतं महत्त्वाचं आहे। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे लढणार अशी चर्चा होती, पण आदित्य ठाकरेंनी अचानक दानवेंचं नाव घोषित केलं। उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार नसतील तर काँग्रेस उमेदवारी देण्याबद्दल विचार करेल असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं। पण ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंऐवजी दानवेंचं नाव घोषित केलंय। त्यामुळे काँग्रेस यावर आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत। विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची आहे। प्रदेशाध्यक्ष स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही, ही माझी माहिती आहे। आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल। मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तेवढं मला माहिती आहे, त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब। मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे। काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो, आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहेत का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार। पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना। आमच्या महाविकास आघाडी म्हणून समन्वय ठेवण्यासाठी चर्चा होऊन उमेदवारी घोषित व्हावी, जशी पवार साहेबांच्या संदर्भात एकमत झालेलं तसंच उद्धव साहेबांच्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत होतं। पण नवं नाव कोणतं आलं असेल आणि त्या संदर्भात कुठली चर्चा झाली नसेल, चर्चा न करता पुढे गेलं असेल तर आम्हालाही योग्य वाटत नाही। पण तुम्ही शेवट तुम्हाला लढवायचं आहे, कोणाला लढवायचं, पण किमान चर्चा तरी आमच्याबरोबर व्हावी ही आमची रास्त अपेक्षा होती। पण ती चर्चा दुर्दैवानं आमच्याबरोबर न करता ते नाव घोषित केलेलं आहे। विधान परिषदेसाठी सुषमा अंधारेंचं नाव चर्चेत होतं। दानवेंना उमेदवारी मिळाल्यानंतर अंधारे नाराज झाल्याच्याही चर्चा आहेत। अंधारेंनी याबद्दल सूचक ट्विटही केलंय। आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान असं ट्विट करत अंधारेंनी उद्धव ठाकरेंसोबतचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ शेअर केलाय। तर दुसरीकडे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात राहिले तर 9 पैकी 9 जागा महायुतीच्याच निवडून येतील असा दावा उदय सामंतांनी केलाय। उद्धव ठाकरे हे तर गटाकडनं महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल असे दावे वारंवार संजय राऊत करतात। महायुतीचे नेते ते काय म्हणतात मला माहित नाही, परंतु उमेदवार जर 10 झाले तर काय, त्याच्यामुळे उमेदवार जर 10 झाले तर महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। विधान परिषदेवरून महाविकास आघाडीतल्या गोंधळाचा भाजप फायदा घेण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। अतिरिक्त उमेदवार देण्याबद्दल भाजप नेते केंद्रीय पातळीवर चर्चा करण्याची सुद्धा शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त मतं आहेत। भाजपनं सध्या 5 उमेदवार जाहीर केलेत, त्यामुळे भाजप आता 6वा उमेदवार देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय।